त्यांचं वक्तृत्व, त्यांची वाणी, त्यांच्या वाणीत तळपत्या विजेचे चापल्य होते. लांबलचक प्रभावी वाक्य सलगपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडत असत. ऐतिहासिक रोमहर्षक घटनांचे दाखले ते भाषणादरम्यान देत असत. त्यामुळे त्यांचे वक्तृत्व त्यांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा भाग बनले. करणारच, होणारच, घडायलाच हवे, शंकाच नको अशा छमुळे त्यांचे बोलणे ठाशीवाणी पिळदार होत असे. भाषा सुधारक सावरकरांच्या टाकसाळीतील पंतप्रधान, राष्ट्रपती, महापौर, दायित्व, मानबिंदू, एकमेव, स्वयमेव, हिंदू जगत, तथाकथित, संचलन, संघटन, भूदल, नौदल, वायुदल, आसेतू, हिमाचल हे शब्द त्यांच्या जिभेवर लिहिल्या खेळत असत. त्यांच्या भाषणातील काही वाक्य मी तुम्हाला आता ऐकवते. ते म्हणतात, हिमालयास आग लागल्यास ती विझवायला सिंधू सागराने धावले पाहिजे. माझ्या अंतरी अखंड भारताचा आलेख कोरला गेलाय. द्वारका द्यावी तर गीताकार कृष्ण तिथला, बंगाल तर काली मातेचा व चैतन्याचा पूजक, महाराष्ट्र तर माझे हृदयच. व्यास, वाल्मिकी, पराशर यांनी तपाचरणाने पवित्र केलेल्या भारताचे तुकडे कसे करायचे. अशा वाणी कुशल, ज्ञानी, अभ्यासू सावरकरांना आचार्य अत्रेंच्या भाषेत वक्ता म्हणून 10,000त 1 असं अढळ स्थान मिळालं. ही पुढील सूत्र स्मिता लाळेकडे देते.